नमस्कार, बी भारतभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी राजबनकर. खुलताबाद येथे चिस्तिया कॉलेजमध्ये मराठवाडा इतिहासाचे 45वे अधिवेशन सुरू आहे. मागील 3 वर्षापासून मराठवाडा इतिहासाचे अधिवेशनाचे जे अध्यक्ष आहे त्यांची आपण मुलाखत घेतली. बघूया ही मुलाखत थोडक्यात. मराठवाडा 45वे अधिवेशन खुलताबाद येथे भरलेलं आहे आणि आपल्या सोबत मराठवाडा इतिहास परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि आपण साराकडून त्यांचा परिचय व त्यांचे कार्य जाणून घेऊया. सर नमस्कार. मी प्रोफेसर डॉक्टर नारायण सूर्यवंशी मराठवाडा इतिहास परिषदेचा अध्यक्ष आहे. गेली 3 वर्षापासून मराठवाडा इतिहास परिषदेचा अध्यक्ष म्हणून आज कार्यरत आहे. या मराठवाडा इतिहास परिषदेच्या माध्यमातून 2 विद्यापीठामध्ये म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या 2 विद्यापीठाच्या 8 जिल्ह्याचं हे कार्यक्षेत्र आहे. तरी परंतु या मराठवाडा इतिहास परिषदेने अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर या मराठवाडा इतिहास परिषदेचं पहिलं अधिवेशन माझ्या कारकिर्दीमधलं साताऱ्याला कर्मवीर भाऊराव पाटलांच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये घेतलं. त्या ठिकाणी मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातून या मराठवाडा इतिहास परिषदेला प्रचंड जनसमुदाय, इतिहास अभ्यासक, इतिहासप्रेमी, संशोधक, प्राध्यापक एकत्रित आले. त्याच्यानंतर गेल्या वर्षी आनंदवनातल्या आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा, ज्या बाबा आमटेंनी जे स्थापन केलेलं आनंद निकेतन महाविद्यालय, त्या ठिकाणी आमच्या मराठवाडा इतिहास परिषदेचं अधिवेशन नेलं. त्या ठिकाणी देशातल्या 6 राज्यातून इतिहासप्रेमी, इतिहास अभ्यासक लोक त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं अधिवेशन झालं. आणि या वर्षीचं अधिवेशन म्हणजे 2025 डिसेंबर 2025चं अधिवेशन आता या खुलताबाद या ठिकाणी चिस्तिया महाविद्यालयामध्ये होऊ घातलेलं आहे. गेल्या या 2 दिवसापासनं म्हणजे गेल्या कालपासनं या संशोधकांचा ओघ या ठिकाणी आहे. म्हणजे साधारणपणे 2 दिवस 3 दिवस पूर्ण वेळ प्राध्यापक, इतिहास संशोधक, विद्यार्थी, इतिहास अभ्यासक, हे जे काही सगळी मंडळी आहे इतिहासप्रेमी मंडळी, ते या ठिकाणी येऊन दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातल्या कोण्याकोपऱ्यातून आणि देशातल्या 3-4 राज्यातून या ठिकाणी इतिहास संशोधक आलेले आहेत. ते लोक आज या ठिकाणी प्राचीन सत्र, मध्ययुगीन सत्र, आधुनिक सत्र अशा 3 सत्रामध्ये पेपर वाचन करतात, शोधनिबंधाचं वाचन करतात. हे शोधनिबंध हिस्ट्री रिसर्च जर्नल जे UGC केअर लिस्टेड होतं, पण आता UGCनी ते UGC केअर लिस्टेड सगळ्याच बंद केलं आणि प्री रिव्ह्यूड ह्या जर्नलमध्ये आम्ही पब्लिश करत असतो. या वर्षीचे रिसर्च पेपर आम्ही पुढल्या वर्षी पब्लिश करत असतो. तरी परंतु हे कसल्याही प्रकारचं प्रोफेशनल परिषद नाही, तरी देखील लोक या परिषदेच्या किंवा अधिवेशनाला भरभरून अशा पद्धतीने उपस्थित राहतात. 204 आजीव सभासद आहेत. आजीव सभासदाची फीस आहे 5,000 रुपये. हे 5,000 रुपये भरून 204 प्राध्यापक आजीव सभासद आमच्या परिषदेचे महाराष्ट्राच्या बाहेरून झालेले आहेत. आणि यावर्षी परत आतापर्यंत या 1 दिवसामध्ये 10 लोक आजीव सभासद झाले आहेत. एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी बघता की एकीकडे अशा प्रकारच्या असंख्य परिषदा होत असताना देखील त्या परिषदांच्याकडे लोक वर्गांचा ओढा नाही. परंतु मराठवाडा इतिहास परिषदेने एक खरा आदर्श या प्राध्यापक मंडळींच्या समोर ठेवल्यामुळे ऑटोमॅटिकली हे सगळी मंडळी न बोलावता फक्त एका पत्रावर, व्हॉट्सअपवर गेलेल्या पत्रावर लोक एकत्रित येतात आणि अशा पद्धतीचे नियमाप्रमाणे पेपर वाचन करतात. जे वाचलेला पेपर आहे तोच आम्ही खऱ्या अर्थाने त्या आमच्या जर्नलमध्ये पब्लिश करतो. तेही जर सर्व संशोधन पद्धतीला धरून असेल तरच पब्लिश करतो, अन्यथा ते बाजूला काढतो. अशा प्रकारची व्यवस्था असताना देखील भरभरून अशा पद्धतीचा संशोधकांचा पाठिंबा या परिषदेला असलेला आपल्याला दिसून येतो. आपण मागच्या 3 वर्षापासून अध्यक्ष आहात आणि आपला अनुभव कसा राहिला? गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रामध्ये एक प्राध्यापकांची गरज म्हणून अशा प्रकारच्या कॉन्फरन्स घ्यायला लागली. महाविद्यालयाची गरज नॅकसाठी म्हणून कॉन्फरन्स घ्यायला लागली. अशा परिस्थितीमध्ये त्याला एक प्रकारचं व्यापारीकरण झालेलं आहे. आपल्या गरजेसाठी कॉन्फरन्स अशा प्रकारची अवस्था झालेली आपल्याला दिसते. अशाही परिस्थितीमध्ये एक रेप्युटेड कॉन्फरन्स, एक ह्या सगळ्या गोष्टीला बाजूला सारून एक खऱ्या अर्थाने शिक्षणाला डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारच्या कॉन्फरन्स होताना आपल्याला दिसतात. आणि आम्ही हे महाविद्यालय निवडत असताना या महाविद्यालयाचा परिसर,
त्या महाविद्यालयाचं प्रांगण, त्या महाविद्यालयामध्ये राहण्याची सोय, त्या महाविद्यालयात सगळ्या येणाऱ्या डेलिगेटची सुविधा, तिथलं आजूबाजूचं लोकेशन, अशा सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या कॉलेजला भेट देऊन त्या कॉलेजच्या जे कोणी मॅनेजमेंट त्यांच्याबरोबर चर्चा करून तिथला जो काही स्थानिक सचिव असेल, प्राध्यापक असेल त्याच्याशी चर्चा करून मगच सामूहिक अशा पद्धतीने आमची कमिटी निर्णय घेते आणि निर्णय झाल्यानंतर मग मात्र ते अधिवेशन त्या ठिकाणी होतं आणि ह्या अधिवेशनासाठी लोक भरभरून सहभागी होतात. तिथे कुठल्याही प्रकारची वैयक्तिक अशा पद्धतीची पत्रिका आम्ही पोच करत नाही, पण एक प्रकारचं जसं पंढरपूरला कार्तिकीला आणि आषाढीला लोक जातात न बोलवता, तशाच पद्धतीने आमच्या या अधिवेशनाला, मराठवाडा इतिहास परिषदेच्या अधिवेशनाला महाराष्ट्रातल्या कोणाकोपऱ्यातले लोक भरभरून परिषदेमध्ये रिसर्च पेपर घेऊनच उपस्थित राहतात आणि त्या रिसर्च पेपरचं वाचन नियमाप्रमाणेच केलं जातं आणि ते सध्या चालू आहे. आपण आत्ताच बोलले की शिक्षणाचं बाजारीकरण झालं, तर हे प्रायव्हेटायझेशन होतंय आणि शिक्षणाचं बाजारीकरण होतंय, तर याच्यावर तुम्हाला काय वाटतं, काय झालं पाहिजे नक्की? आता परिस्थिती बदलत चाललेली आहे. शाळा महाविद्यालय वाढली, शिक्षक भरती वाढली, पण वस्तुस्थिती आहे जे ओरिजिनल एज्युकेशन आपण ज्याला म्हणतो ते ओरिजिनल एज्युकेशन कुठेतरी मागे, शिक्षण मागे पडायला लागलेलं आहे. ही परिस्थिती का उद्भवायला लागली तर आता आणि लगेच आणि ताबडतोब मला प्रमाणपत्र मिळवायचे, तेही न कष्ट करता प्रमाणपत्र मिळवायचं अशा प्रकारची लालसा विद्यार्थ्यांची व्हायला लागलेली आहे. झटपट अशा प्रकारची अवस्था झालेली आहे आणि याला ही आलेली परिस्थिती आहे, वैज्ञानिक परिस्थिती त्याला कारणीभूत आहे. गेल्या 10 वर्षाचं शैक्षणिक सिस्टीम वेगळी आहे आणि आजची शैक्षणिक पद्धती वेगळी असलेली आपल्याला दिसून येते आणि अशा या बाजारीकरणाच्या व्यवस्थेमध्ये देखील काही शैक्षणिक परिस्थिती टिकून आहे आणि म्हणूनच तुम्हाला खऱ्या अर्थाने महाविद्यालय वाढली, प्राध्यापक वाढले, शिक्षक वाढले, शिक्षण घेणारे विद्यार्थी वाढले, पण त्यांच्यातली ओरिजिनॅलिटी कुठेतरी कमी होताना दिसते आणि ती ओरिजिनॅलिटी, ती सत्यता टिकवण्याचा प्रयत्न या परिषदेच्या माध्यमातून आम्ही करतोय. हे जे या परिषदेमध्ये येणारे जे प्राध्यापक आहेत त्या प्राध्यापकाला देखील त्या इतिहासाचं संपूर्ण नॉलेज व्हावं, हीच भूमिका आमची इतिहासाची आहे. संशोधन कसं करावं, संशोधनामध्ये रिसर्च पेपर कसा लिहावा, त्याच्यानंतर MPhil PhDचे थेसिस कसे लिहावे याच्या अनुषंगाने देखील चर्चासत्रामध्ये व्याख्यानं ठेवली जातात. एवढंच नव्हे तर याच्या पुढे जाऊन आमचं धोरण असं असतं की जे या परिषदेतून दिलेलं आहे ते लोक विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आम्ही जे काही नवीन नॉलेज आहे इतिहासाच्या अनुषंगाने ते या ठिकाणी अपडेट करतो. एखादं संशोधन झालं असेल, नवीन संशोधन आहे, कालचं संशोधन कालबाह्य झालंय, आज नवीन संशोधन आहे, तर ते नवीन संशोधन प्राध्यापकांच्या पर्यंत पोहोचवतो. ते प्राध्यापक इथं ऐकलेलं विद्यार्थ्यांच्या पर्यंत सांगावं ही आमची त्याच्या पाठीमागची रास्त भूमिका असते. या परिषदेला सरकारचं कुठलंही अनुदान नाही, पण आम्ही जे हिस्ट्री रिसर्च जर्नल पब्लिश करतो त्याला मात्र ICHSRचं अनुदान प्राप्त, दर वर्षाला अनुदान प्राप्त होतं आणि त्याच अनुदानावर आम्ही ही परिषद घेतो. आमच्या परिषदेचं जे काही मूल्य आहे किंवा इथे जी फीज आम्ही घेतो ते नाममात्र आहे. निव्वळ आणि निव्वळ 800 रुपयामध्ये आम्ही त्यांचं जर्नल पब्लिश करतो, आम्ही त्यांचं प्रमाणपत्र, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये करतो. म्हणजे सामान्य विद्यार्थ्यांना 400 रुपये फक्त घेतो आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना जेवण, राहणं, या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. म्हणजे एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश असा आहे की सगळ्या लोकांनी या परिषदेमध्ये यावं आणि इथे वैचारिक मंथन व्हावं. या देशात चाललेल्या ज्या काही घटना आहेत, घडामोडी आहेत, त्याच्यावर चिंतन व्हावं. जे शैक्षणिक घटना घडत आहेत, जे शैक्षणिक मंथन होतंय त्याच्यामध्ये काहीतरी या लोकांच्या पदरी पडावं ही त्याच्या पाठीमागची भूमिका असलेली आपल्याला दिसते आणि तेच धोरण ठेवून मराठवाडा इतिहास परिषद गेले 1980 पासून आज साधारणपणे कार्यरत आहे. आज या परिषदेला 45 अधिवेशन आम्ही या परिषदेच्या माध्यमातून घेतोय. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ती अधिवेशनं घेतलेली आपल्याला दिसून येतात आणि त्या अधिवेशनाच्या माध्यमातून प्राध्यापकांच्या मध्ये जागृती निर्माण करणं, प्राध्यापकाचं नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करणं हीच भूमिका आमची असलेली दिसते. आपण एक ज्येष्ठ शिक्षक आहात आणि आपल्या हाताखाली किती विद्यार्थी जे आता इतिहासामध्ये PhD करत आहेत? आता साधारणपणे आमच्याकडे 4 विद्यार्थी आमच्या महाविद्यालयाचे PhD झालेले आहेत. 8-10 विद्यार्थी आता PhD माझ्या विषयाच्या अनुषंगाने करतो, करायला चालू आहे. सांगायचं तात्पर्य असं, PhD म्हणजेच त्यांचं सगळं काही नाही, पण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते आज सेवा देत आहेत. काही PSI झाले, काही PI झाले, काही पोलीस झाले, काही आरोग्य विभागामध्ये गेले, काही तहसीलमध्ये आहेत, काही वकील, 150 विद्यार्थी वकील झालेले आहेत. म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये ज्यावेळेला आम्ही जातो, आमची जरी प्रत्यक्ष त्या पोराची ओळख आम्ही विसरलो असलो तर तो मुलगा म्हणतो गेल्यानंतर सर म्हणून उभं राहतो, त्याच्यामध्येच आमचं सगळं प्राप्त होतं आणि म्हणून आम्ही सातत्याने त्या विद्यार्थ्याचं आयुष्य उभं करण्याचा
प्रयत्न करतो, कारण त्यांच्यासाठी सरकार आम्हाला पैसा देतो. हे जनतेच्या करातून मिळालेला आमचा पगार आहे, ही भूमिका आमच्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून ह्या लोकांच्या करातला मिळालेला पगार आम्ही जर घेत असू तर प्रामाणिकपणे त्या विद्यार्थ्यांना शिक्षण तितक्याच तन्मयतेनं शिक्षण देण्याची भूमिका देखील आमची सातत्याने आहे. आणि तीच भूमिका या इतिहास परिषदांच्या माध्यमातून प्राध्यापकांच्या मनावर बिंबवण्याचा आम्ही सातत्याने याही काळखंडामध्ये करताना आम्ही दिसतो आहोत.